नमस्कार मंडळी, आज आपण अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी शेवयांची खीर बनवणार आहोत. कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम अशी टेस्टी खीर नैवेद्यासाठी असो किंवा गोड खायची इच्छा झाली तरी ही खीर अगदी परफेक्ट आणि झटपट तयार होते. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता या ठिकाणी बारीक शेवया घेतल्या आहेत 1 मूठ भरून आणि मेजरिंग कपने मोजलं तर अर्धा कप एवढ्या शेवया भरतील. आता ह्या कच्च्याच आहेत म्हणून यांना भाजून घेणार आहे. तुम्ही बाजारात भाजलेल्या मिळतात ना, त्या देखील वापरू शकता. त्याआधी सुरुवातीला मी दूध तापायला ठेवलं आहे. आता या ठिकाणी साईसकट दूध वापरलं आहे मी. जवळजवळ अंदाजाने पाऊण लिटर एवढं दूध घेतलं आहे मी, 1 लिटरच्या जवळपास. आता साईसकट दूध घेतलं ना, चव खूप छान येते आणि क्रीमी अशी मलाईदार आपली ही खीर बनवून तयार होते. आता हे दूध थोडं आटून घ्यायचं. त्याआधी मी त्याच्या 7-8 एवढ्या केशरच्या काळ्या टाकल्यात. पूर्णपणे ऑप्शनल आहे केशर टाकणं, पण जरूर टाकावी. खूप सुंदर चव येते आणि रंग देखील छान आपल्या खिरीला येतो. आता छान 5-10 मिनटासाठी त्याला उकळ ठेवणार आहे. त्याआधी पुढची तयारी करून घेतली मी. आता या ठिकाणी सुकामेवा मी फक्त बदामच वापरते. तुम्ही हवं तर काजू आणि पिस्ता हा देखील वापरू शकता. 7-8 एवढे मी बदाम बारीक चॉप करून घेतलेत आणि 1 चमचाभर तुपामध्ये छान असे भाजून घेतलेत. आता पूर्ण असे गोल्डन ब्राऊन नाही भाजायचे, कारण शेवयांबरोबर अजून परत ते बदाम भाजले जातील, म्हणून हलके गरम करून घेतले. आणि शेवया देखील मी छान अशा भाजून घेतल्या आहेत. अगदी 2-3 मिनटासाठी मिडियम फ्लेमवरती मस्त अशा भाजून घ्यायच्या त्या. असं भाजल्यामुळे खूप सुंदर चव येते. आणि जर भाजलेल्या शेवया असतील ना, तर त्या फक्त हलक्या गरम करून घ्यायच्या तुपामध्ये. अशा तुपात भाजल्यामुळे खूप सुंदर चव येते खिरीला. आता ह्या बऱ्यापैकी भाजून झाल्या आहेत आणि दूध देखील 10-15 मिनटं एवढं उकळून झालं आहे. थोड्यापैकी दाटसर असं झालेलं आहे. आता हे गरम गरम दूध आपल्याला शेवयांमध्ये टाकायचं आहे. असं हळूहळू टाकत ह्या शेवया मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यात. आता हाय फ्लेमवरती उकळी आणायला ठेवली मी. तुम्ही पाहू शकता दूध टाकल्यानंतर भरपूर असं पातळ दिसतंय. आता तुम्हाला किती दाटसर हवी ना, तेवढ्या वेळ आपल्याला ही खीर आटवायची आणि किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही जास्त कमी दुधाचा वापर करू शकता. आता एकूण पाऊण लिटर एवढं दूध होतं ना, म्हणून मी अर्धा ते पाऊण कप एवढी साखर टाकलेली. ही खीर गोड छान लागते. आता मी वेलची पूड टाकली 1/2 चमचा एवढी आणि छान मिक्स करून घेतले आणि अगदी मिडियम फ्लेमवरती याला झाकून ठेवलेले. हाय फ्लेम केलं ना तर दूध ओतण्याची शक्यता आहे, म्हणून लो टू मिडियम फ्लेमवरती झाकून ठेवायचं. सुरुवातीला 1-2 मिनटाची वाफ दिली. 2 मिनटात तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी दाटसर व्हायला लागली आणि रंग देखील खूप सुंदर यायला लागला केशरमुळे. आता अजून 2 मिनटं झाकून मी चेक केलेलं आहे. शेवया देखील अशा दाबून पाहिलेल्या आहेत आणि खीर देखील खूप अशी दाटसर वाटायला लागली. आता ह्या लेवलला मी गॅस बंद करते, कारण मला एवढ्या प्रमाणात दाटसर हवी. तुम्हाला जर अजून दाटसर हवी असेल ना, तर तुम्ही झाकण न ठेवता छान तिला आटून घेऊ शकता. अगदी शेवया देखील खूप अशा मऊ झालेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जसा वेळ जातो ना, गार होत जाताना तशा ह्या शेवया दाटसर होत जातात. मग अशा वेळेस सर्व करताना आपण गरम गरम दूध ह्या शेवयांमध्ये टाकून तिची कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकतो. ही शेवयांची खीर बनवण्याची पद्धत थोड्याफार प्रमाणात ही प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करून बघा. खूप सोप्या पद्धतीने कमी साहित्यात खूप झटपट तयार होणारी टेस्ट अशी ही खीर बनवून तयार होणार आहे. ही सोपी आणि झटपट तयार होणारी शेवयांची खीर तुम्हीही करून बघा. नक्की सगळ्यांना आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, शेअर करा आणि हो, स्मितूस रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.